वार्ड नंबर 6 मध्ये 2024 पासून मी लढतोय. ग्रामपंचायतला बी आपले अर्ज हे दिलंय, मी रिसिप्ट बी घेऊन गेलो. आज करूत उद्या करूत नुसतं आश्वासन द्यायला लागलेत. काय तिकडं कोणी बघा ना 6 वार्ड मध्ये. आणि पुन्हा मजदूर बांधकाम कामगार जे आहे त्यांना सही शिक्का द्या म्हणलं. काल मी ग्रामसेवकला भेटलो, म्हणलं तर म्हणले आमदार पशी जा म्हणले. ते आमदार पशी दिलं. चौकड म्हणजे सही शिक्के चालू आहेत, फक्त आपल्या सिरसाळ्यामध्ये सही शिक्के देणार. डायरेक्ट आमदार पशी जा म्हणले. काय करायचं तुमचं तुम्हाला करा. काय अडचणी शिरसाळ्यामध्ये अनेक अडचणी समोर येतात. शिरसाळा जिल्हा परिषद पंचायत समिती गटागणाचा जो शिरसाळा जिल्हा परिषद गटागणाचा जो विकास रखडलेला आहे, त्याला कोण जिम्मेदार आहेत? कोण लोकप्रतिनिधी जे निवडून गेले पुन्हा या ठिकाणी आलेच नाही? हे 6 वार्डाचे तर निवडून जे गेले ते पुन्हा आले ना निवडून. असं नाही की ते पुन्हा आले नाही. जे पहिले होते तेच आज बी आहे. आणि विकासाचा मुद्दा जशाला तसाच आहे. ते गावात कोणत्याही जे कामं सुखसुविधा त्यांनी दिलेली नाही. अरे ह्याच्या जबाबदार जे तर सर्वात मोठा आमचा सिरसाळ्याचा अधिकारी आहे, ग्रामसेवक. हा तर आम्ही सिग्नेचर घ्यायला आलो तर हा अधिकारी म्हणतो की धनंजय मुंडे पशी जा, त्यांचं सिग्नेचर घ्या आणि ते नंतर जे तर तुम्ही पाठपुरावा करा. आम्ही विचारलं बाबा मग तुम्ही का देत नाही, हे तर तुम्ही इथं नेमलेले आहेत ना. तर ते म्हणते की आता नवीन कमिटी झाली म्हणले. मग जे तर साहेबाचे सिग्नेचर झाल्यानंतरच काम होते. तर आज आम्ही जाणार होतो हे आम्ही तिथं, पण हे आज तुम्ही आले म्हणून इथं बोलायलो. आता राहिला विकासाचा, तर विकास कसल्याही प्रकारचा नाही. हे कॅमेरा घेऊन तुम्ही गाव फिरा जरा. मोठा रोड बघा, पोणे रोड बघा, मधले रोड आहे बघा, दर्ग्याचा रोड बघा. कसल्याही प्रकाराचा विकास नाही. मग असली सगळी घाणला विकास म्हणतात, तर मग हे विकास समजावं लागेल. समजायला काय विकासच समजावं लागेल ना. हा दुर्लक्ष आहे सर, बिलकुल बी. जे तर पंचायतचे सदस्य येतली बॉडी येते लक्ष देत नाही. कुणी बी आला तर 12 महिने तेच बॉम्ब आहे त्यांचे. पण आता सध्या इथं एक मोठा मुद्दा आहे सिरसाळ्याचा, की सिरसाळ्यात 800-850 घरकुल आले आहे. तर आता त्यांना घरकुल भेटाना गेला. जे भोगवटाधारक त्यांचे जे राहते त्या ठिकाणी त्यांना घरकुल भेटाना गेला. हे एक मोठा मुद्दा आहे. मग आज जर त्यांना ते भेटत नाही तर महंगे गव्हर्नमेंटची जे स्कीमचे जे निधी आली कोट्यवधी रुपये, मग हे भोगवट्यावर कसा टाकायला तुम्ही? हे रोड कशाला बांधायला, ते नाल्या कशाला बांधायला, हे स्टँड कशाला आणायला, हे आरोग्य दवाखाना कशाला बांधला? अरे सगळं गाव तर भुगट्यावरच आहे ना. हे तर सगळ्यालाच माहित आहे. मग मालकी हक्कासाठी पण आजपर्यंत कोणी लढा दिला नाही. कोणत्या आमदाराने आजपर्यंत आम्हाला न्याय दिला नाही, मालकी हक्क आजपर्यंत दिला नाही. इथे जे बॉडी निवडून येते दर 5 वर्षाला, ते प्रत्येक 5 वर्षी जे लोक येते निवडून, ते